नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सोमवार दिनांक 10 मार्च 2025 रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वीचा झालेल्या पेपरमधील प्रश्न व त्यांची उत्तरे माझ्या व्हिडिओमधून आपण पाहूया. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पहिल्या पेपरमध्ये एकूण गुण 40 आहेत. प्रथम आपण सूचना पाहूया. 1. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. 2. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही. 3. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. 4. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील. 5. आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा. प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. गुण 5. 1. अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा टिंबटिंब मध्ये आहे. याचे उत्तर पर्याय क्रमांक गण 2 असे आहे. 2. ज्या अभिक्रियामध्ये अभिकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना टिंबटिंब असे म्हणतात. याचा योग्य पर्याय दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे. 3. विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टिंबटिंब धातूचा उपयोग करतात. याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक टंगस्टन हे आहे. 4. एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे टिंबटिंब म्हणतात. याचा योग्य पर्याय उत्तर अपवर्तन असे आहे. 5. CaO plus H2O gives CaOH2 plus उष्णता ही टिंबटिंब प्रकारची अभिक्रिया आहे. याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक उष्मादायी असे आहे. प्रश्न पहिला उपप्रश्न ब. खालील प्रश्न सोडवा. गुण 5. 1. चूक की बरोबर ते लिहा. पेशीमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. हे विधान बरोबर आहे. 2. वेगळा घटक ओळखा. ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विद्युतचलित्र, चुंबक. यामध्ये चुंबक हा वेगळा घटक आहे, कारण चुंबक चुंबकीय पदार्थावर बल प्रयुक्त करतो. इतर साधने ऊर्जा रूपांतरण करतात. 3. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय? याचे उत्तर वायुमंडलातील वायूंचा बदलता अपवर्तनांक हे आहे. 4. योग्य
जोडी जुळवा. अ स्तंभ साधा सूक्ष्मदर्शक. ब स्तंभातील साधा सूक्ष्मदर्शक याला जोडणारा पर्याय. सी घड्याळ दुरुस्ती करणे हा आहे. 5. 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात? याचे उत्तर पाण्याचे असंगत आचरण असे आहे. प्रश्न दुसरा. उपप्रश्न अ. शास्त्रीय कारणे लिहा. कोणतीही 2. गुण आहेत 4. 1. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणू आकार कमी होत जातो. उत्तर. अणू आकारमान ॲटॉमिक साईज. अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरवला जातो. अणूमध्ये अणूची त्रिज्या म्हणजेच अणूचे केंद्र व बाह्यतम कक्षा यातील अंतर होय. ही त्रिज्या पिकोमीटर pm मध्ये मोजली जाते. 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 मीटर. अणूचा आकार हा त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन कवचाच्या संख्येवर अवलंबून असतो. कवचाची संख्या जितकी जास्त तितका अणूचा आकार मोठा. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणू त्रिज्या कमी होत जाते, कारण एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकाने वाढत जातो. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एककाने वाढत जातो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्या बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते. 2. विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. याचे शास्त्रीय कारण पुढीलप्रमाणे आपणाला देता येईल. उत्तर. 1. तांबे व ॲल्युमिनियम उत्तम विद्युतवाहक आहेत. 2. तांबे व ॲल्युमिनियमची रोधकता खूप कमी असल्याने त्यातून विद्युतधारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते. म्हणून विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनियमच्या तारांचा उपयोग करतात. 3. काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये इथेनॉल एक समावेशी म्हणून मिसळतात. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे. ऊस ही वनस्पती सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर अत्यंत कार्यक्षमतेने करते. ऊसाच्या रसापासून साखर बनवताना जी मळी तयार होते तिचे किण्वन केल्यावर अल्कोहोल म्हणजेच इथेनॉल मिळते. पुरेशा हवेमध्ये ज्वलन झाल्यावर इथेनॉलपासून केवळ कार्बन डायऑक्साईड व पाणी ही उत्पादिते तयार होतात. अशा प्रकारे इथेनॉल हे एक स्वच्छ इंधन आहे. त्यामुळे काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये हे एक समावेशी म्हणून मिसळतात. अशा इंधनाला गॅसोहोल म्हणतात. पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये 10% अनहायड्राइड्स इथेनॉल हे एक समावेशी म्हणून मिसळतात. अशा इंधनाला गॅसोहोल म्हणतात. याचा उपयोग इंधन म्हणून मोटरगाड्या व इतर वाहनांमध्ये सुद्धा होतो. प्रश्न दुसरा ब. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 3. याच्यासाठी गुण आहेत 6. 1. पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्वाचा वापर करतात ते तत्व लिहा. याचे उत्तर पुढीलप्रमाणे.
पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी उष्णता विनिमयाच्या तत्त्वाचा उपयोग करतात. हे तत्त्व असे आहे. उष्णता विनिमयाचे तत्त्व: दोन वस्तूंची प्रणाली सिस्टीम वातावरणापासून वेगळी केल्यास, म्हणजेच उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास, पेटीत बाहेरून उष्णता आत येणार नाही किंवा पेटीतून उष्णता बाहेरही जाणार नाही. अशा स्थितीत उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता, कालांतराने दोन्ही वस्तूंचे तापमान समान होते. SI मापन पद्धतीमध्ये उष्णता ऊर्जा जूलमध्ये, वस्तुमान किलोग्रॅममध्ये व तापमान केल्व्हिनमध्ये मोजतात. विशिष्ट उष्माधारकतेचे SI एकक जूल प्रति किलोग्रॅम केल्व्हिन हे होय. 2. लोखंडी दरवाजावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय कराल? या प्रश्नाचे उत्तर सविस्तरपणे पुढीलप्रमाणे आहे. क्षरण: कोरोजन परिसरातील पदार्थामुळे किंवा वातावरणातील घटकामुळे, हवेतील आर्द्रतेमुळे धातूंचे ऑक्सिडीकरण व पर्यायाने त्यांची झीज होते, त्यास क्षरण म्हणतात. लोखंडावर आर्द्रतेचा परिणाम होऊन त्यावर तांबूस रंगाचा थर जमा होतो, त्याला गंज असे म्हणतात. त्याचे रासायनिक सूत्र Fe2O3.xH2O हे आहे. क्षरण टाळणे: क्षरणामुळे इमारती, पूल, स्वयंचलित वाहने, जहाजे आणि लोखंडाच्या वस्तू अशा अनेकांना धोका निर्माण होतो. क्षरण टाळण्यासाठी गंजरोधक द्रावणाचा वापर करता येतो. क्षरण होणाऱ्या वस्तूच्या पृष्ठभागास तेलाचा थर लावून, रंग देऊन, जस्ताचा थर देऊन किंवा दुसऱ्या धातूचे विलेपन करूनही क्षरण टाळता येते. लोखंडाचे गंजणे रोखण्याच्या 3 पद्धती: 1. लोखंडावर रंग, तेल किंवा ग्रीस यांचा थर लावला असता गंज रोखता येतो. 2. लोखंडाचा गंज किंवा क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर दिला जातो, याला गॅल्व्हनायझिंग म्हणतात. 3. लोखंडाचे संमिश्रीकरण केले असता गंज रोखता येतो. दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात. उत्तर: 1. दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या या लोखंडापासून तयार केलेल्या असतात. लोखंडाची प्रवृत्ती क्षरण होण्याकडे असते. 2. लोखंडाला रंग दिल्याने हवा किंवा हवेतील आर्द्रता लोखंडाच्या संपर्कात येऊ शकत नाही, म्हणून लोखंडाचा गंज टाळण्यासाठी दरवाजे आणि खिडक्यांच्या जाळ्या वापरण्यापूर्वी त्यांना रंग देतात. यापैकी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणतेही एक उत्तर लिहिले तरी तुम्हाला 2 गुण सहज मिळतील. 3. फरक स्पष्ट करा. वस्तुमान आणि वजन. उत्तर: आपण वजन आणि वस्तुमान यातील फरकाचे उत्तर पाहूया. वजन. 1. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन म्हणतात. वस्तुमान. 1. एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजेच त्या वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव संचयाचे मापन होय. वजन. 2. या राशीला परिमाण व दिशा दोन्ही असतात. वस्तुमान. 2. या राशीला परिमाण असते पण दिशा नसते. वजन. 3. वजन हे पृथ्वी सापेक्ष स्थानानुसार बदलते. वस्तुमान. 3. वस्तुमान हे विश्वात सगळीकडे सारखेच असते. वजन. 4. वजन हे पृथ्वीच्या केंद्राशी शून्य होते. वस्तुमान. 4. वस्तुमान हे कधीही शून्य होऊ शकत नाही. वजन. 5. वजन याचे SI एकक न्यूटन आहे. वस्तुमान. 5. वस्तुमान याचे SI एकक किलोग्रॅम आहे. 4.
दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेट हा एक प्रकारचा फटाका असतो. यावरून खालील प्रश्नाची उत्तरे द्या. ए. प्रक्षेपकाचे नाव सांगा. दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेट हे एक प्रक्षेपकाचे काम करते, म्हणून प्रक्षेपक रॉकेट आहे. बी. त्याचे कार्य कोणत्या नियमानुसार चालते? रॉकेटचे कार्य न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार चालते. 5. अपघटन अभिक्रिया म्हणजे काय? साखरेच्या अपघटन अभिक्रियेचे समीकरण लिहा. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे. अपघटन अभिक्रिया म्हणजे काय? उत्तर: ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात, त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. उच्च तापमानाला साखर तापवली असता तिचे विभाजन होऊन काळा पदार्थ कार्बन व पाण्याची वाफ तयार होते. त्याची रासायनिक अभिक्रिया पुढीलप्रमाणे: C12H22O11 साखर, याला उष्णता दिली असता गिव्ज उष्णता 12 कार्बन S प्लस 11 H2O G, म्हणजेच कार्बन आणि पाण्याची वाफ हे दोन पदार्थ साखरेपासून उष्णता दिल्यानंतर मिळतात. ही उष्णता अपघटन अभिक्रिया आहे. प्रश्न 3. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 5, गुण आहेत 15. 1. 3 किलोग्रॅम वस्तुमानाचा लोहगोल 125 मीटर उंचीवरून खाली पडला. जीचे मूल्य 10 मीटर प्रति सेकंद वर्ग आहे, असे धरून खालील राशीचे मूल्य काढा. ए. जमिनीपर्यंत पोचण्यासाठी लागलेला कालावधी. बी. जमिनीपर्यंत पोचताना असलेला वेग. हेच तुमच्या पाठ्यपुस्तकात असणारे उदाहरण आहे. उदाहरण: 3 किलोग्रॅम वस्तुमानाचा लोहगोल 125 मीटर उंचीवरून खाली पडला. जीचे मूल्य 10 मीटर प्रति सेकंद आहे, असे धरून खालील राशीचे मूल्य काढा. यामध्ये अ. जमिनीपर्यंत पोचण्यासाठी लागलेला कालावधी, ब. जमिनीपर्यंत पोचताना असलेला वेग, एवढे 2 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. त्याची माहिती व उत्तर पुढीलप्रमाणे. दिलेली माहिती: लोहगोलाचे वस्तुमान m बरोबर 3 किलोग्रॅम, कापलेले एकूण अंतर s बरोबर 125 मीटर, आरंभीचा वेग u बरोबर 0, त्वरण a बरोबर g बरोबर 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. अ. न्यूटनच्या दुसऱ्या समीकरणाप्रमाणे S बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग, म्हणून 125 बरोबर 0t प्लस 1/2 गुणिले 10 गुणिले t वर्ग बरोबर 5t वर्ग. t वर्ग बरोबर 125 भागिले 5 बरोबर 25, म्हणून t बरोबर 25चे वर्गमूळ 5s. लोहगोल 5 सेकंदात जमिनीपर्यंत पोहोचेल. हे पहिल्या प्रश्नाचे म्हणजे ए चे उत्तर आहे. ब. न्यूटनच्या पहिल्या समीकरणाप्रमाणे अंतिम वेग बरोबर v बरोबर u अधिक at बरोबर 0 अधिक 10 गुणिले 5 बरोबर 50 मीटर प्रति सेकंद. लोहगोलाचा जमिनीवर पोचतानाचा वेग 50 मीटर प्रति सेकंद असेल. हे बी चे उत्तर आहे. 2. वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा. ए. सर्वाधिक विद्युत ऋण अणू. सर्वाधिक विद्युत ऋण अणू फ्लोरीन असून त्याची संज्ञा F आहे. बी. सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू. सर्वात कमी अणुवस्तुमानाचा अणू हायड्रोजन
हा आहे, त्याची संज्ञा H आहे. सी, सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू. याचे उत्तर, सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू हा हेलियम आहे आणि त्याची संज्ञा He अशी आहे. 3 ए, तांब्याची सहंत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता मुक्त होणारा वायू कोणता आहे? त्याचा रंग सांगा. तांब्याची सहंत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता मुक्त होणारा वायू नायट्रोजन डायऑक्साईड आहे. या नायट्रोजन डायऑक्साईडचा वायूचा रंग हा तांबूस तपकिरी असा आहे. बी, अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा. समीकरण CuS प्लस 4HNO3 aqueous सहंत gives CuNO3/2 aqueous plus 2NO2 gas plus 2H2O लिक्विड. म्हणजेच कॉपर सल्फेट अधिक सहंत नायट्रिक ॲसिड यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन कॉपर नायट्रेटचे जलीय द्रावण तयार होते आणि नायट्रोजन डायऑक्साईड हा तांबूस तपकिरी रंगाचा वायू निर्माण होतो. त्याचबरोबर पाणी तयार होते. सी, अभिक्रियाकारके व उत्पादिते यांची रासायनिक नावे लिहा. वरील रासायनिक अभिक्रियेमध्ये बाणाच्या डावीकडे असणारे तांबे आणि सहंत नायट्रिक आम्ल ही 2 अभिक्रियाकारके आहेत. त्यांची रेणुसूत्रे Cu व HNO3. तर बाणाच्या डावीकडे असणारी उत्पादिते आहेत. ही उत्पादिते कॉपर नायट्रेट, नायट्रोजन डायऑक्साईड आणि पाणी अशी आहेत. त्यांची रेणुसूत्रे CuNO3/2, NO2 व H2O अशी आहेत. 4, खालील आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा. आता आपण याचं उत्तर पुढीलप्रमाणे पाहूया. प्रथम आपण फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम जाणून घेऊया. आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकास लंब राहतील अशी ताना. जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत आणि अंगठा विद्युतवाहकाच्या गतीच्या दिशेत असेल तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवते. या ठिकाणी आकृतीमध्ये अंगठा विद्युतवाहकाची गती, तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा, मधले बोट विद्युतवाहकात प्रवर्तित विद्युतधारेची दिशा ही नावे लिहा. डाव्या बाजूची आकृती, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. आपल्या डाव्या हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा एकमेकांना लंब राहतील अशी ताठ धरल्यास जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल आणि मधले बोट विद्युतधारेच्या दिशेत असेल तर अंगठ्याची दिशा ही विद्युतवाहकावरील बलाची दिशादर्शक असते. आकृतीला नावे पुढीलप्रमाणे द्या. अंगठा विद्युतवाहकावरील बल, चुंबकीय क्षेत्राची दिशा तर्जनी, विद्युतधारेची दिशा मधले बोट अशी नावे लिहा. ही आकृती फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाची आहे. 5, इंद्रधनुष्य निर्मिती या नैसर्गिक सुंदर घटनेसंबंधी खालील प्रश्नाची उत्तरे द्या. ए, इंद्रधनुष्य निर्मितीची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा. ही आकृती पुढीलप्रमाणे काढा. आकृतीला नावे, प्रकाशकिरण, पाण्याचा थेंब, आंतरिक परावर्तन अशी नावे द्या. बी, यात अंतर्भाव असणाऱ्या कोणत्याही 2 नैसर्गिक घटना सांगा. पाण्याच्या थेंबातून सूर्यप्रकाशाचे
अपवर्तन, अपस्खलन व आंतरिक परावर्तन तसेच पुन्हा अपवर्तन झाल्याने इंद्रधनुष्य निर्मिती होते. सी. पाण्याचे अगदी लहान थेंब कशाप्रमाणे कार्य करतात? या नैसर्गिक घटनेमध्ये पाण्याचे अगदी लहान थेंब हे छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात. 5व्यामधील या तिन्ही प्रश्नाची उत्तरे पुढीलप्रमाणे लिहिता येतील. उत्तर: पाऊस थांबल्यावर वातावरणातील पाण्याच्या थेंबामुळे सूर्यप्रकाशाचे अपवर्तन, अपस्खलन, आंतरिक परावर्तन व पुन्हा अपवर्तन झाल्यामुळे आकाशात इंद्रधनुष्य दिसते. सूर्यप्रकाश म्हणजे जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा आणि नारंगी आणि तांबडा अशा 7 रंगांचे मिश्रण होय. पाऊस थांबल्यावर वातावरणात पाण्याचे असंख्य लहान थेंब असतात. सूर्यप्रकाश पाण्याच्या थेंबावर पडला असता हवेतून पाण्यात शिरताना प्रकाशाचे अपवर्तन व अपस्खलन होते. पाण्याच्या थेंबामध्ये प्रकाशाचे आंतरिक परावर्तन होते. पाण्यातून हवेत शिरताना प्रकाशाचे अपवर्तन होते. खालील आकृती नीट निरीक्षण करा आणि योग्य ठिकाणी नावे दिलेली आहेत ती पहा. पाण्याचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशासाठी वेगवेगळा असतो. जांभळ्या रंगासाठी तो सर्वात जास्त तर तांबड्या रंगासाठी तो सर्वात कमी. त्यामुळे हवेतून पाण्यात शिरताना प्रकाशाचे अपस्खलन होते. या आकृतीत केवळ तांबडा व जांभळा हे 2च रंग दाखवले आहेत. इतर लाल रंग या रंगाच्या दरम्यान असतात. वातावरणात पाण्याचे असंख्य थेंब असतात व ते छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात. त्यांच्या एकत्रित परिणामाने इंद्रधनुष्य तयार होते. यात तांबडा रंग बाहेरच्या बाजूला तर जांभळा रंग आतल्या बाजूला असतो. इतर 5 रंग या रंगाच्या दरम्यान असतात. इंद्रधनुष्य दिसण्यासाठी सूर्य निरीक्षकाच्या मागच्या बाजूला असला पाहिजे, तर पाण्याचे थेंब निरीक्षकाच्या पुढच्या बाजूला असले पाहिजेत. 6. नावे लिहा. ए. सुरीने सहज कापता येतील असे 2 धातू. 1. लिथियम Li, 2. सोडियम Na, 3. पोटॅशियम K. हे सुरीने सहज कापता येतात कारण ते मऊ असतात. बी. काही धातूवर आघात केला की त्याच्यापासून ध्वनी निर्माण होतो. त्या गुणधर्माचे नाव नादमयता असे आहे. सी. विद्युतधारेचा सुवाहक असणारा अधातू पदार्थ. विद्युतधारेचा सुवाहक असणारा अधातू पदार्थ ग्राफाइट, कारण हे कार्बनचे अधातूयुक्त अपरूप विद्युत सुवाहक आहे. 7. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे लिहा. दिलेल्या आकृतीमध्ये विजेरी, चांदीचा धनाग्र, ऋणाग्र चमचा अशा आकृतीमध्ये दाखवलेले आहे. त्यावरून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. ए. वरील आकृतीवरून कोणत्या प्रकारचा बोध होतो? वरील आकृतीवरून विद्युत विलेपन इलेक्ट्रोप्लेटिंग या प्रक्रियेचा बोध होतो. बी. ही प्रक्रिया कशी घडते? उत्तर: या पद्धतीमध्ये विद्युत अपघटनाद्वारे कमी अभिक्रियाशील धातूचा जास्त अभिक्रियाशील धातूवर थर देण्यात येतो. सी. या प्रक्रियेचा वापर करून बनवलेल्या 2 वस्तू लिहा. उत्तर: 1. चांदी विलेपित चमचे, 2. सोने विलेपित दागिने. 8. खालील सारणी पूर्ण करा. उपग्रहाचा प्रकार, उपग्रहाचे कार्य, भारताच्या उपग्रह मालिकांची व प्रक्षेपकांची नावे. ए. दिशादर्शक उपग्रह नेव्हिगेशनल सॅटेलाइट. पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान म्हणजेच त्या स्थानाचे अत्यंत अचूक अक्षांश व रेखांश निश्चित करणे. IRNSS प्रक्षेपक PSLV. बी. हवामान उपग्रह वेदर सॅटेलाइट. हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणे. इनसॅट व जीसॅट
प्रक्षेपक GSLV. सी. पृथ्वी निरीक्षक उपग्रह अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगले, वाळवंटे, सागर, ध्रुव प्रदेशावरील बर्फ तसेच नैसर्गिक संसाधनाचा शोध व व्यवस्थापन, महापूर, ज्वालामुखी, उद्रेक अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये निरीक्षण व मार्गदर्शन करणे. IRS प्रक्षेपक PSLV. हाच उपग्रहाचे प्रकार पूर्ण तक्ता पहा आणि त्याचाही अभ्यास करा. प्रश्न 4. कोणत्याही एका उपप्रश्नाचे उत्तर लिहा. 1. ए. मानवी डोळ्याची शास्त्रीयदृष्ट्या अचूक व नामनिर्देशित आकृती काढा. ही मानवी डोळा व मानवी डोळ्याची रचनाची आकृती आहे. त्या आकृतीला दाखवल्याप्रमाणे नावे आपण द्या. नावे: रोमक स्नायू, बुबुळ, परितारिका, बाहुली, नेत्रभिंग, पारपटल, दृढपटल किंवा श्वेतपटल, रक्तपटल. स्नायू, रक्तवाहिन्या, नेत्रचेता, दृष्टिबिंब व दृष्टिपटल अशी योग्य ठिकाणी नावे द्या. बी. निरोगी मानवी डोळ्यासाठी सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे? उत्तर: सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 25 सेंटीमीटर आहे. सी. नाभी अंतर आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या नेत्रभिंगाच्या क्षमतेला काय म्हणतात? उत्तर: नेत्रभिंगाच्या या क्षमतेला समायोजी शक्ती असे म्हणतात. डी. कोणत्या दृष्टिदोषामध्ये वयानुरूप भिंगाची नाभीय अंतर बदलण्याची क्षमता कमी होते? याचे उत्तर आहे वृद्ध दृष्टिता दोष. मागील एका प्रश्नाचे उत्तर लिहिले असल्यास तुम्हाला 5 गुण मिळतील. दुसरा, क्लोरीन या मूलद्रव्याचा अणुअंक 17 आहे, तर यावरून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. या ठिकाणी 5 प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1-1 गुण देण्यात येतो. ए. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. क्लोरीनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 7 असे आहे. बी. क्लोरीन अणूच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या सांगा. क्लोरीनच्या अणूच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या 7 आहे. सी. क्लोरीनचे रेणुसूत्र सांगा. क्लोरीनचे रेणुसूत्र Cl2 असे आहे. डी. क्लोरीनचा रेणू निर्माण होताना कोणत्या प्रकारचा बंध निर्माण होतो? क्लोरीनचा रेणू निर्माण होताना सहसंयुज बंध निर्माण होतो. ई. क्लोरीन रेणूची इलेक्ट्रॉन टिपका संरचना वर्तुळविरहित रेखाटन करा. खालील पद्धतीने Cl काढा आणि त्याच्या डाव्या बाजूला 4 टिंब द्या. वरती 4 टिंब, खाली 4 टिंब, पुढे 2 टिंब. त्यानंतर Cl लिहा. त्याच्या पुढे 2 टिंब, वरती 2 टिंब, खाली 2 टिंब. गिव्ज Cl वरती 2, खाली 2, डावी बाजूला 2, मध्ये सहसंयुज बंध. Cl वरती खाली आणि उजव्या बाजूला 2 टिंब द्या. याच्यापासून Cl सहसंयुज बंध Cl अशी संरचना आपल्याला रेखाटता येईल. या पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 1 ते 4 पर्यंतच्या सर्व प्रश्नाची योग्य रीतीने उत्तरे लिहिल्यास आपणाला 40 पैकी 40 मार्क सहजपणे मिळू शकतात.